Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्हासनगर, हमारी खबरें हमारी पहचान. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता. ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते, ते शिवसेनेचे नेतेही नव्हते. संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल काहीतरी तो भुकला कुत्र्यासारखा. मानी चाहिए, डूब के चुल्लू पर पानी में डूब मरे जाके. शिवसेना शिंदे गुट और शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के बीच फिर एक बार माहौल गर्माता हुआ. संजय राउत ने कहा, स्वर्गीय आनंद दिघे का फोटो बालासाहेब ठाकरे के बगल में क्यों? इस बयान पर नाराज शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारियों का खिलाफ चप्पल मारो आंदोलन. संजय राउत के खिलाफ हुई नाराबाजी. शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता संजय राउत ने कल अपने बयान में स्वर्गीय आनंद दिघे जी के फोटो पर आपत्तिजनक टिप्पणी की थी. इसी बयानबाजी से नाराज शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी ने शुक्रवार को नेताजी चौक स्थित धर्मवीर आनंद दिघे चौक पर चप्पल मारो आंदोलन कर संजय राउत के खिलाफ जमकर नारेबाजी की. यह आंदोलन महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी के नेतृत्व में किया गया, जहां बड़ी संख्या में शिवसेना शिंदे गुट के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे. साथ ही शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता संजय राउत को यह चेतावनी दी गई कि भविष्य में अनेक उनके पक्ष के खिलाफ अगर कुछ भी अपशब्द कहा तो महिला आघाड़ी की तरफ से उनको सही से सबक सिखाया जाएगा. अब देखना यह है कि आने वाले समय में शिवसेना शिंदे गुट और शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के बीच जंग कब तक शुरू रहेगी. संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल काहीतरी तो भुकला कुत्र्यासारखा. आणि भुकल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं. संजय राऊत यांना माहीत नाही, धर्मवीर दिघे साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते, तेव्हा संजय राऊत कुठे दिसत नव्हते. संजय राऊतांना हेही माहीत नसेल. दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे. आणि दिघे साहेब नेते नव्हते, उपनेते नव्हते, पण लोकनेते होते, महाराष्ट्राचे लोकनेते होते. आणि त्यांना बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल तर धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, हे आम्ही मानाने ताटमानाने सांगू शकतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल कोणीही बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक, त्यांच्या हाताखाली त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कधी सहन करणार नाही. म्हणून संजय राऊत आपल्या अवकादीमध्ये राहून दिघे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोला, ही सूचना तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शर्म आनी चाहिए, डूब के चुल्लू पर पानी में डूब मरे जाके. उनको दिघे साहब का इतिहास पढ़ने की बहुत ज़रूरत है. उनको कुछ पता ही नहीं है दिघे साहब क्या है. लोगों का दिन रात 365 दिन राउंड द क्लॉक जो काम करने वाले व्यक्ति को इस तरह से वो उठता है और बात करता है, उठता है और भौंकता है. ऐसे आदमी को मैं ये सजेशन देना चाहती हूँ कि तुमको थोड़ा भी शर्म हो तो डूब मरो नहीं, और डूबने से पहले कम से कम इतिहास पढ़िए. आप दिघे साहब का क्या है, उसको नॉलेज की बहुत ज़रूरत है. उसको कोई नॉलेज ही नहीं है दिघे साहब है क्या, और ऐसे ही उठता है और भौंकता है. आज आमच्या जे ठाणे जिल्ह्याचे जे सर्वस्व आहेत, ज्यांना ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस आदराने बघतो किंवा देवताच्या स्वरूपात बघतो, अशा आमच्या दिघे साहेबांविषयी संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम निषेध त्याचा आम्ही आज इथे नोंदवला आहे. आणि याच्या पुढेही आम्ही त्यांना महिला आघाडीच्या तर्फे एक सूचना देतो का याच्या पुढे त्यांनी जर आमच्या दिघे साहेबांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात एकही शब्द अपशब्द बोलले तर सर्व महिला आघाडी
पूर्ण महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संजय राऊतला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.